ओके भावनो, तर बाबांची काकड आरती करून झालेली आहे. तर आता इथे साई सच्चित्र वाचायला बसले. तर आता हे म्हणजे भगवद्गीता आणि रामायणचा पाठ करायला बसतोय. आणि पाठांतर झाल्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर सकाळी 7 वाजल्यावर पालखी उठवणार आणि शिर्डीसाठी नेणार. तर चला मी परत बसतो पाठांतरासाठी. लक्ष्मी सत्यम लक्ष्मी अवत्मंबाम अवक्तारम अवशोतारम अवधातारम अवधातारम वानुचानव शिष्यम अवश्चात्तात अवपुरस्तात अवधरात्तात सर्वांतिन्याय नमः. ओम मनोगत्याय नमः. ओम प्रेममूर्तिये नमः. ओम सुरगृहाय नमः. ओम अनास सहायनाय नमः. ओम अनाथिकाय नमः. ओम सर्वधर्मे नमः. ओम कर्मसमकुलनाय नमः. ओम पूर्णशिवकीर्तनाय नमः. ओम तीर्थाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम सत्यगते नमः. ओम श्री साईनाथाय 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 नमः. जय देव रत्नाकाजित फारा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जरित मुकुट शोभा तो भरा रुळझुळतीन पुरे चरणी गागरया. जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे वड कामना मूर्ती. जय देव जय बच्चों का पालन करना साई रहम नजर करना. बच्चों का पालन करना. मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना. मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना. साई रहम नजर करना. बच्चों का पालन कर. जय साई. ओम साई. आता पालखी काढलेली आहे आणि आता सगळे नाश्ता पण करतायत. तर साईराम दादा नाश्ता करतायत, सगळे चाय बी. आता सगळे दर्शन यायला बाबांच्या. आणि आता जे फोटोग्राफी चालू आहे. हो दादा साईराम. हाय आणि टोच सकाळचा नाश्ता. हा चाय पिऊन येऊया, नंतर मग पुढे प्रवासाला निघूया. हे पाणी वाटणारे साईसेवक चाललेत पुढे. साईराम आप्पा आपण चालले आता पुढे. आता आपण पण यशकाकाच्या गाडीवर जाऊ आणि तुम्हाला मग पाठवून पूर्ण पालखी जाताना ते मागच्या झेंड्या ते पुढच्या झेंड्यापर्यंतचा तुम्हाला सीन दाखवणार. चला. साईराम साईराम साईराम. साईराम नगर साईराम. आता आले गणपती बाप्पाच्या देवळात. तर खूप पहिले याचं आज बऱ्याच वर्षांचा पालखी इथे आणली आहे आपण. तर चला जाऊया बाप्पाचे दर्शन करूया आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया मोरया. मंगल मूर्ती मोरया. भावांनो 5 चेहऱ्याचे गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. हे 5 पंचमुखी गणपती आहेत जे साऊथ इंडियामध्ये पूजले जातात. त्यांना ढोलपेट गणपतीही बोलले जाते. मोरया
तर बाबांची भेट पहिला शिर्डीला जायचं, पहिला गणरायाचे दर्शन करायला. साईराम साईराम. गणपती बाप्पा. तर बाप्पाचे दर्शन झालेले आहेत. तर आता आपण जातोय परत गाडीत व्हिडिओ काढायला. चला नेक्स्ट जाऊया. साईराम दादा. साईराम साईराम. अल्लाह तुम्ही येता का. साईराम. बाबांच्या आता पाली चालली खंडोबाच्या मंदिरात दर्शनाला. खंडेरायाच्या तर सर्वात पहिला कधी शिर्डीला आलो इकडचे दर्शन नक्की घ्या. आणि खंडेरायाचे दर्शन घेतल्याशिवाय बाबांचे दर्शन पूर्ण होत नाही. जय मल्ला सदानंदाचा कर्मणार महाराज की सदानंदाचा येळकोट देवाचा. येळकोट जय जय मल्हार. लागला मुरलीला
देवाचं गुण गाया गर्दी यात्रेला देवाच्या गर्दी यात्रेला देवाच्या गर्दी यात्रेला खंडोबरायाचं येडबाई लागल मुरलीला येडबाई लागल माझ्याला मुरलीला येडबाई लागल माझ्याला बघा वरती हातावर घे अप्पा लावा बीच द्या मला पण आता देवळाजवळच आहो आपण. आता समोर देवळाच्या बाहेर पालखीला बसू आणि बाबांचे पादुका दर्शनासाठी. तर सप्तक करणार आमचे. करेगी मौज. गमजा बाप्पाच्या गाडीच आहे. खंडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ. ओके भावांनो, तर बाबांचे दर्शन करून आमचे झालेले आहे आणि आता आम्ही बाबांना परत पालखीत आणलेलं आहे. यावेळेस खूप छान दर्शन झाले बाबांचे. जास्त गर्दी नाही, आम्हाला लवकर दर्शन भेटले यावेळेस. तर दादा दर्शन कसे झाले यावेळेस? दर्शन खूप छान झाले यावेळेस. गर्दी नव्हती सध्या, कारण पोरांच्या सुट्ट्या आता संपलेल्या असल्यामुळे गर्दी नाही. तर दर्शन आमचं हार्डली अर्ध्या तासात दर्शन झालेलं आहे. तर दर्शन करून खूप संपन्न असं वाटतंय. पदयात्रा पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. ओम साई. यावेळेस पदयात्रा पूर्ण झाली असं वाटते. बाबांचे दर्शन खूप व्यवस्थित आरामात आम्हाला दर्शन भेटले बाबांचे. तर चला आता बाबांची आरती करायची, तर आता आरती करू आणि मग पुढे निघूया.
सर्वमेव स्वस्व जय जय करुणाते श्री प्रभु साईनाथ। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जय जय। कसं वाटलं दर्शन घेऊन? मस्त मस्त एक नंबर। हे जरा भाऊ मला कसं वाटलं? आता हे दिवस आठवणी ठेवायचे आपल्याला वर्षभर। हा, एक वर्ष पुन्हा आठवण होईल मनात अजून मनात अजून दुःख वाटते आता। बघता बघता दिवस कसे संपले कळलंच नाही आम्हाला। आता सर्व दर्शन करून घेतात, मग आता पालखी जाईल भोजनालयाकडे, मग तिथे जाऊन जेवायचा, बाबांचा प्रसाद खायचा आणि मग पालखी रूमवर न्यायची। तर चला तुम्हाला आता रूमवर नेऊया आपण, रूमवर जेवायला। सर्वांनी आपापल्या सर्वांना साईराम केलंय, सर्वांच्या पाया पडले, गळे पिंदेत। आता बाबांची पालखी भोजनालयाकडे घेऊन जाते बाबांचा प्रसाद खायसाठी आणि मग आपल्या रूमवर चला। जस्ट निघालो आणि आता बाबांची आरती चालू झाली आहे, पालखी पकडली ठेवलेली आहे रूममध्ये। आणि आता सगळे आले आपापल्या बॅगा घ्यायला आणि माझी बॅग ठेवली आहे काकांच्या गाडीमध्ये। त्या काका येतील मग मी पण बॅग घेऊन वरती जाईल माझी, तर चावी काकाकडे। चला आपण जाऊया आपल्या रूमवर। तर सोमभाऊ कसं वाटलं दर्शन करून? सोमभाऊ पण फर्स्ट टाइम आले, आज खरं वाटतंय की पदयात्रा पूर्ण झाली आपली असं दर्शन पाहून। असं दर्शन प्रत्येकाला भेटो। हो नक्कीच, तुम्ही तर येणार आहे भाऊ, आम्ही पण येणार आहे, दरवर्षी जाणार आहे। तर भावांनो हा आपला रूम आणि आपली इकडे पालखी ठेवलेली आहे। तर आपला सगळा बिछाना, तुम्ही माझी तिथे जागा पुढून ठेवली आहे, काकांना बोलले जागा आपली बघून ठेवा। तर पप्पा येत आहेत बॅग घेऊन माझी, तर बॅग काकांच्याकडे येते आणि चावी माझ्याकडे नाही काकांकडे आहे। तर पप्पा येत आहेत, पप्पा बोलले घेऊन येतो मी। तर आता इथे बॅग ठेवून आपण जाऊया भोजनालयाला जेवायला। तर सॉरी गाईस, मला वाटलं की पालखी दरवर्षी नेतात भोजनालयाकडे, पण यावेळेस नाही नेली आहे। तर यावेळेस इथेच डायरेक्ट रूमवर आणली आहे पालखी, कारण की जवळच आहे देवळाच्या। तर चला आता डायरेक्ट भोजनालयाला जाऊया, खूप मस्त दर्शन झाले बाबांचे। लेट्स गो। हे आपला रूमच्या खाली बाबांची मूर्ती पाहू शकता, झाडाला पाणी देताना, खूप छान मूर्ती आहे बाबाची। चला जाऊया आपण। कडे तर आता जाऊया जेवायला, किंवा मस्त पाण्याचा फुला। आता चालू आहे जेवायला मध्ये। तर आता प्रसाद खाऊया बाबांचा आतमध्ये जाऊन।
तर भाऊनो आमचं जेवण झालंय. तर वरती गेलेलो शिवाजी महाराजांच्या काळातली तलवार बघायला. तर वरती कॅमेरा अलाउड, मोबाईल फोटो व्हिडिओ खेळताना अलाउड आहे म्हणून मी नाही दाखवलं. बघू शकता चंद्रकोट लावलेला आहे आपल्याला. तर खूप ऐकून बरं वाटलं इकडे. तर जर कधी नेक्स्ट टाइम चान्स भेटला, जर कधी फ्युचरमध्ये जर ते अलाउड केलं तर आपण नक्की वरती तुम्हाला आम्ही कधीतरी देऊ महाराजांची तलवारी दाखवायला. चला आपण जाऊया तर रूमला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्य दातार जीवा. चरण रजतळी दावा दासा विसावा. भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून यानंग. सस्वरूपी राहे धंग. मुमुक्षु जनाधावी निजन डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. ओके भाऊंनो, तर आता संध्याकाळ झाली आणि बाबांची आरती केलेली आहे. आता मी चाललोय पप्पासोबत आणि पप्पाचे सगळे मित्र, मामा वगैरे, काका आणि हार्दिक आणि मित्र, आम्ही सगळे सोबत चाललोय खरेदीसाठी. तर पप्पाला घ्यायचे आहेत लाडू आणि पप्पा आज रात्री घरी जातील. पण आपण वस्तीला आहे अजून 2 दिवस. आपण परवा जायचं आहे पालखीसोबतच. आणि सोबतच आज नाही पण उद्या बाबांना नवीन कपडे घ्यायचे साईबाबाच्या मूर्तीला. तर चला जाऊया आपण. बिना काय वेळ घालवता आपण डायरेक्ट खरेदीला जाऊयात. आता जाऊया डायरेक्ट प्रसादाच्या लाडूच्या लाईनी करून. साईबाबाकडचे लाडू खरेदीसाठी पप्पा घेऊन जातील आता घरी. प्रसाद बाबांचा वाजले. आणि आता द्वारकामाईमध्ये साईबाबांच्या देवळात गुरुवारची पालखी निघाली आहे. पण आता पालखी आता पप्पा चालेल मुंबईला. साईराम पप्पा. पुढच्या वर्षी परत भेटू. साईराम. अरे आमचे गण्या आगा पण चाललेले आहे. गण्या आगा चला पुढच्या वर्षी भेटू. बाय. साईराम. साईमान मामा पण चाललाय. साईराम. साईराम. तर बाबा भावनो पप्पा समोर चाललेले आहेत. पप्पाला आता जाऊ बाय बोलून येऊया. पप्पा चला बाय. हा करतो. हा करतो. तर भावनो पप्पांना सोडलं आता आणि आता मी चाललो रूमवर आराम करायला. जबरदस्त खूप दमलोय. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली, व्हिडिओ लाईक नाही करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम साईराम मी नक्की लिहा. तर नेक्स्ट ब्लॉग येणार. तर चला शॉपिंगचा. तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय.